नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र या विषयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आतापर्यंत आपण वर्ग 12वीच्या समाजशास्त्रामध्ये भारतीय समाजाचा परिचय, त्यानंतर भारतीय समाजाचं वर्गीकरण हे पाहिलेलं आहे। त्यानंतर भारतातील समाजातील विविधता आणि एकता हे आपल्याला पाहायचे आहे। आतापर्यंत आपण आमच्या भारतामध्ये भारतीय समाजात विविधता असलेली आपण पाहिलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय समाजात विविधता दिसून येते, ते म्हणजे वांशिक विविधता। वेगवेगळ्या वंशाचे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या वंशाचे लोक आमच्या भारतामध्ये आहेत आणि ते एकोप्यानं आणि गुण्या गोविंदानं राहत असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आमच्या भारतामध्ये निग्रोटो, प्रोटो ऑस्ट्रोलाइट, मँगोलाइट, मॅडेटियन किंवा द्रविडियन, वेस्टर्न ब्राचिसेल आणि नॉर्डिक अशा स्वरूपाचे जे वांशिक वर्गीकरण केलेले आहे, अशा वर्गीकरणाचे लोक आमच्या भारतामध्ये दिसून येतात। म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या वंशाचे लोक आमच्या भारतामध्ये असून आमच्या भारतामध्ये आजही एकता नांदत असलेली आपल्याला दिसून येते। त्याचसोबत दुसरं विविधतेचं कारण म्हणजे विविधता दिसून येते ते म्हणजे धार्मिक विविधता। आमच्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक असल्यामुळे या ठिकाणी धार्मिक विविधता आपल्याला दिसून येते। म्हणजे हिंदू धर्मीय लोक वेगळे आहेत, मुस्लिम धर्मीय लोक वेगळे आहेत, बौद्ध धर्म वेगळे आहेत, त्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या दिसून येतात। आणि म्हणून या ठिकाणी आपण वेगवेगळे धर्म जरी असले तरी आम्ही एकोप्यानं राहतो आणि संविधानामध्ये सुद्धा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे समाजाची धर्मनिरपेक्ष वीण जी आहे ती जपली जात असताना दिसून येते। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की या भारतामध्ये हिंदू धर्मीय लोक जे आहे ते हिंदू धर्मीय लोक 80% लोक, मुस्लिम 14% लोक, ख्रिश्चन 2% लोक आणि सर्वात कमी म्हणजे पारशी लोक असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की धार्मिक विविधता जी आहे ती धार्मिक विविधता आमच्या भारतात असलेली आम्हाला दिसून येते। प्रत्येकाचा धर्म वेगळे आहे, प्रत्येकाचे सण उत्सव वेगळे आहेत आणि हे सण उत्सव जे आहेत ते सण उत्सव आम्ही मिळून मिसळून करत असताना दिसतो। त्यानंतर आमच्या विविधतेमधलं आणखीन महत्त्वाचं जर पाहायचं म्हटलं तर आमच्या विविधतेमध्ये भाषिक विविधता दिसून येते। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 1956 भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 1956 मध्ये भाषेच्या आधारावर भारतीय राज्याची पुनर्रचना करण्यात आलेली दिसते। म्हणजे भारतीय भाषा ज्या आहेत या भाषानुसार राज्याची पुनर्रचना जी आहे ती करण्यात आलेली दिसते आणि संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे हे आपल्याला दिसून येते। यापैकी साधारणतः संस्कृत, तमिळ आणि कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आपल्याला दिसून येते आणि या तिन्ही भाषांना विशेष दर्जा मान्यता दिलेला असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की लिखित आणि मौखिक परंपरा ज्या आहेत ते 1000 वर्षापूर्वी जुनी असलेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणून भारताच्या भाषिक धोरणाअंतर्गत भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी देण्यात आलेली दिसते। संयुक्त राष्ट्र संघाने
संयुक्त राष्ट्रसंघाने 21 फेब्रुवारी 2017ला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक धोरणाची अंमलबजावणी जी आहे ती आमच्या देशामध्ये केलेली दिसून येते. म्हणजे भाषिक विविधतेचे जतन करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येते आणि भाषिक विविधता हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे हे आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतातील भाषा परिवाराचे वर्गीकरण करत असताना इंडो आर्यन लोक जे आहेत ते इंडो आर्यन लोक संस्कृत, काश्मीरी, हिंदी, बंगाली, पंजाबी, सिंधी, मराठी सारख्या भाषा बोलत असलेली दिसतात. त्यानंतर द्रविडियन लोक जे आहे ते द्रविडियन लोक तेलुगू, मालेरी, कुई, पारजी, कोलमी, तामिळ, मल्याळम, कन्नड, तुलू सारख्या भाषा ज्या आहेत त्या भाषा बोलत असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर ऑस्ट्रो एशियाटिक हा जो वर्ग आहे हा मुंडा आणि यासारख्या संथाली किंवा यासारख्या 14 भाषांचा समावेश असलेला आपल्याला यामध्ये दिसून येते. त्यानंतर सिनो तिबेटन म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की तिबेटन म्हणजे हिमालयी भाषा आणि भूतिया भाषा ज्या आहेत त्या भाषा बोलल्या जात असताना दिसतात. त्यानंतर अंदमानी भाषा जी आहे ती अंदमानी भाषा अंदमानची जे रहिवासी आहेत, उदाहरणार्थ जेरू लोक, ओगन, सेंती, नेली अशा प्रकारच्या भाषा ज्या आहेत हे भाषा बोलत असताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला हिंदी भाषा किंवा भाषा बोलणारे लोक जे आहेत हे टक्केवारीनुसार काढलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये हिंदी भाषा बोलणारे 57% लोक जे आहेत ते 57% लोक हिंदी भाषा बोलतात. इंग्रजी भाषा जी आहे ती 10% लोक बोलत असलेली दिसतात. त्यानंतर मराठी जी आहे ती 8.2% लोक मराठी बोलत असलेली आपल्याला दिसून येतात. आणि सगळ्यात कमी म्हणजे संस्कृत जी भाषा आहे ते 0.01% लोक हे भारतामध्ये बोलत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या अशा वेगवेगळ्या भाषा बोलतात लोक आणि प्रत्येक जातीच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक धर्माच्या लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असल्यामुळं या ठिकाणी प्रत्येकाचं मनोरंजन व्हावं, संभाषण व्हावं, प्रत्येकाशी संपर्क साधला जावा यासाठी ऑल इंडिया रेडिओ स्टेशन जे आहे ते स्टार्ट करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. आणि या ऑल इंडिया रेल्वे स्टेशनवरून साधारणतः प्रसार भारतीला 23 भाषा आणि 179 बोली भाषेचं प्रसारण केले जात असलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भाषिक विविधता हे एक आपल्याला महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा विविधता दिसून आलेली दिसते. त्यानंतर प्रादेशिक विविधता आमच्या भारतामध्ये प्रदेशानुसार सुद्धा प्रादेशिक विविधता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की एखादा प्रदेश ही स्थळ आणि काळ आधारित बांधणी आहे. असा प्रदेशामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिनसीपणा आढळतो आणि या भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्याने ते समान वर्तन काळाशी जुळवून घेऊ शकतात. आणि तथापि संकुचित प्रादेशिक अस्मिता व्यापक अस्मितेपासून स्वतंत्र नाही. उदाहरणार्थ प्रत्येक प्रादेशिक अस्मिता संदर्भानुसार समजून घेणे गरजेचं ठरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांत जे आहेत ते प्रादेशिक विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांना एकत्रितपणे 7 सिस्टर्स म्हणजे
या ठिकाणी ईशान्येकडील 7 भगिनीचे राज्य असे देखील संबोधण्यात आलेले आपल्याला दिसते. आणि या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या जाती आणि जमाती बोलीभाषा वेगवेगळ्या प्रकारची बोलत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी हे विविधता एक महत्वाचं कारण दिसून येते. त्यानंतरचे आहे जाती विविधता. भारतामधली जाती व्यवस्था, भारतामध्ये वर्ण व्यवस्था आहे, त्यासोबत जाती व्यवस्था आहे. आणि जाती व्यवस्था हा या येथील वैविध्याचा मोठा मार्ग असलेला आपल्याला दिसून येते. इंग्रजीमध्ये कास्ट ह्या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दामध्ये सापडतो आणि त्याचा अर्थ वर्ण असा होतो. आणि भारतातील वेगवेगळ्या वांशिक जाती समुदायाची व्याख्या करण्यासाठी ब्रिटिशांनी कास्ट किंवा जात ही संज्ञा वापरलेली आपल्याला दिसून येते. समाजशास्त्रज्ञांनी जातीकडे 2 बाजूंनी पाहिले, एक म्हणजे वर्ण आणि जाती. यामध्ये वर्ण व्यवस्था पाहिलेली आहे की भारतीयाची वर्ण व्यवस्था मध्ये आपण पाहिलेलं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. भारतामध्ये जवळजवळ 3500 जाती असलेलं आपल्याला दिसून येते. त्यापैकी 751 जातीचा घटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आलेला असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत आणि या वेगवेगळ्या जाती हे वेगवेगळ्या प्रकारचं कार्य जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. काही जातींनी कामं करून घ्यायचे, काही जातींनी कामं करायची, असा गट निर्माण झालेला आहे. आणि या गटाच्या असा गट निर्माण झालेला असल्यामुळं या सेवा देण्याच्या मोबदल्यामध्ये अन्नधान्य पुरवल्या जायचं आणि अन्नधान्य पुरवल्या जात असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था ही विनिमय अवस्थेमध्ये असलेली, वस्तू विनिमय अवस्थेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मुस्लिम मध्ये सुद्धा आमिर, शेख, सय्यद, पठाण या मुस्लिम श्रेणी रचनेबद्दल आपल्याला माहिती असलेली आपल्याला दिसून येते. मुस्लिमामध्ये सुद्धा धोबी, दर्जी यासारख्या जाती असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या जाती आमच्या भारतामध्ये असलेल्या दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी 1950च्या घटनात्मक आदेश सन 1990 मध्ये दुरुस्त करण्यात आला आणि त्यानुसार अनुसूचित जाती ही संज्ञा सूचीमध्ये नमूद शीख, हिंदू आणि बौद्धासाठी वापरता येईल. आणि अनुसूचित जमातीचा धर्म कोणताही असू शकेल या माहितीवरून आपण जाती विविधतेची कल्पना जी आहे ती करू शकतो. त्यानंतरचा आहे वर्ग विविधता. आमच्या भारतामध्ये वर्गावर आधारित जे आहे ते विविधता सर्वाधिक महत्वाची आहे. वर्ग हा प्रामुख्याने आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि शिक्षण यावर आधारित असतो. आणि आपल्या आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारावर, निवडीवर आणि पूर्वग्रहावर, स्वप्न आणि आशा आकांक्षावर दिसून येतो. आपण कोणत्या आर्थिक वर्गात भाग आहोत याबाबत जाणीवरून आपण वास्तव जगत असतो. आणि उदाहरणार्थ आपण सार्वजनिक वाहतूक साधनांची प्रवास करायचा की स्वतःची गाडी वापरायची, जवळच्या दुकानातून धान्य घ्यायचे की मॉलमधून धान्य घ्यायचं, शिक्षण कुठे घ्यायचं, लग्न कसं करायचं, हे सगळे निर्णय आपण आर्थिक वर्गानुसारच घेत असतो. आणि म्हणून भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहेत आणि बहुतांश लोक जे आहे ते मध्यम आणि निम्न वर्गाचे असलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारची वर्ग विविधता आपल्याला या ठिकाणी भारतामध्ये असलेली दिसून येते. म्हणजे भारतामध्ये वर्ग व्यवस्था जी आहे ती वर्ग व्यवस्था
असलेली आपल्याला दिसून येते आणि वेगवेगळे वर्ग व्यवस्था पडल्याच्या नंतर कोणत्या वर्गानं कोणत्या प्रकारचे कामं करायचे, कशा प्रकारे कामं करायचे हे दर्शवलेले आहे. म्हणजे या ठिकाणी वर्ग विविधता असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे लिंगभाव आधारित विविधता. साधारणतः आपल्याला लिंग म्हटल्याच्या नंतर किंवा लिंगभाव म्हटल्याच्या नंतर दोनच लिंगभाव आपल्याला दिसून येते, ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. त्याच्यानंतर तिसरा जो आहे ते म्हणजे नपुंसक लिंग. म्हणजेच या ठिकाणी लैंगिक विविधता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे आहे ते लिंगभाव जे आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचे ठरते. आणि म्हणून या ठिकाणी लैंगिक विविधता ही लिंगभाव संकल्पनेशी जोडलेली असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे वेगवेगळ्या लिंगाचे लोक जे आहे हे वेगवेगळ्या लिंगाचे लोक आमच्या भारतामध्ये असलेले दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की LGBT ही आद्याक्षरे परिचित असलेली लोक आपल्याला दिसून येतात. LGBT म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की LGBT म्हणजे लिबन, गे, बेक्सल अँड ट्रान्सजेंडर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या प्रकारचे लिंग जी भावना जी आहे ते लिंग भावना या लोकांमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की लेस्बियन, गे आणि बायसेक्युलर आणि तृतीयपंथीय लोक जे आहेत ते भारतामध्ये असल्यामुळं प्रत्येकाच्या भावना ह्या ज्या आहे प्रत्येकाच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची दक्षता घेतल्या जात असते. आणि दक्षता घेतल्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्यांचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक लिंग आधारित व्यक्तीचा दर्जा जो आहे हा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांचा विकास होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले गेलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की लिंगासंबंधी अज्ञान आणि गैरसमजुती दूर करता आल्या पाहिजे. विविध लिंगासंबंधी अस्मिता असलेल्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून दिल्या गेली पाहिजे. ज्या व्यक्तींचा लिंगभाव समरूप नाही त्यांच्याबद्दल द्वेष किंवा हिंसा, पूर्वग्रह आणि शोषण होणार नाही हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देता येईल हे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ती या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 2019 मध्ये तृतीयपंथीय विषयी विधेयक मांडला गेला होता. आणि विधेयक मांडल्या गेल्याच्या नंतर त्या विधेयकाला बऱ्याच प्रमाणामध्ये विरोध होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये विविध प्रकारचे विविधता असलेली आपल्याला दिसून येते. आणि विविधता असल्या तरी आमचा भारत जो आहे आमचा भारत एकजुटीने राहत असलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक सण आणि उत्सव जो आहे हा प्रत्येक सण उत्सव जो आहे हा प्रत्येक धर्मियांच्या सोबत मिळून करत असलेला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या भारतामध्ये विविधता आहे. वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे सण आणि उत्सव आहेत. आणि हे सण आणि उत्सव जे आहे ते सण आणि उत्सव आम्ही एकमेकाला मिळून मिसळून करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून आमच्या भारतामध्ये एकता असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर विविधतेत एकता असलेली दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये विविध सामाजिक स्थानातील लोक समाज म्हणून एकत्र राहतात. इथे संघर्ष होत नाही असे आपल्याला माहीत जरी असले तरी विविध परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. आणि यातूनच एकता निर्माण होते. आणि विविध परंपराच्या या संमिश्रतेला भारतीय संविधानानेही मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भारत हे धर्मनिरपेक्ष समाज आहे असे संविधानाने नमूद केलेले आहे हे आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये वेगवेगळे प्रकारची विविधता जरी असली तरी आमच्या भारतामध्ये एकता असलेली आम्हाला दिसून येते.
डी.पी. सिंगल यांनी त्यांचे लिहिलेलं पुस्तक इंडिया अँड द वर्ल्ड सिव्हिलायझेशन या पुस्तकात विविधतेतून एकता हे सूत्र जे आहे ते भारताच्या संपूर्ण इतिहासामधून दिसून येते आणि भारतामध्ये प्रादेशिक, भाषिक, धार्मिक जातीयता या धर्तीवर प्रचंड प्रमाणामध्ये विविधता आहे आणि त्यामुळे एकतेचे चित्र मात्र गुंतागुंतीचे झालेले आपल्याला दिसून येते. अशी विविधता असली तरी त्यामध्ये छेदात्मकता एकता देखील असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून राष्ट्र म्हणून पुन्हा पुन्हा एकजूट होण्यासाठी अशा एकतेचा उपयोग यांचा नेमका अर्थ पाहणे गरजेचं ठरते. भारताच्या संपर्कात आलेल्या विविध संस्कृतींना सामावून घेण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर भारताची खास भारतीय संस्कृती देखील जपल्या गेलेली आपल्याला दिसून येते. या बाबतीत अनेक अभ्यासक आश्चर्यचकित झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजे एवढा मोठा भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक असून वेगवेगळ्या प्रकारच्या चाली, रीती, रूढी, परंपरा असूनही सुद्धा या ठिकाणी हे लोक जे आहेत ते एकतेने राहतात आणि एकतेने राहत असल्यामुळं त्यांना आश्चर्य झाल्यासारखं वाटते. भारतावर असंख्य आक्रमणे झाली. भारत हा समृद्धशाली राष्ट्र होतं आणि धनसंपन्न राष्ट्र असल्यामुळं भारतावर अनेक अशा परकीयांची आक्रमणे झाली तरी भूतकाळातील विचारांना आणि गोष्टींना मात्र त्यांनी जतन केलेलं असलेले आपल्याला दिसते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 2000 वर्षापूर्वीचा भारतामध्ये 2000 वर्षापूर्वीपासूनच भारतामध्ये राजकीय एकता जी आहे ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ सम्राट अशोक, हर्षवर्धन, विक्रमादित्य, अकबर यासारख्या राज्यांनी राष्ट्रीय एकात्मता जपण्यात कार्य जे आहे ते कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे याची आपल्याला असं म्हणता येईल की हे भारताने राजकीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला आहे आणि यातूनच विविधतेत एकता हे सूत्र अधोरेखित झालेलं आपल्याला दिसते. आणि म्हणून आणखीन एक महत्वाची बाब अशी की भारतीयांनी विविधतेकडे कधीही समस्या म्हणून पाहिलेले नाही, उलट त्याकडे एक अमूल्य ठेवा म्हणूनच पाहिलेले आपल्याला दिसून येते. एकतेमध्ये विविधता आणि बहुलता सामावून घेण्याची क्षमता ही भारताची खरी ताकद आहे. एकत्रीकरण आणि विविधतेची प्रक्रिया समांतर आहे, सदृढतेचे लक्षण आहे. हे सर्व साम्यतावादी ऐक्याचे निर्देशन आहे आणि म्हणून सिंगल यांच्या